कधी कोणतं विमान घात करेल माहित नाही, कधी आपण जाऊ बदनापूरला आणि वापस येताना आपला ऍक्सिडेंट होईल माहित नाही, कधी बसल्या बसल्या छातीत कळ निघल, आपलं आयुष्य संपल आपल्याला माहित नाही. जर आपल्याला आपला मृत्यू कधी येणार माहित नाही तर आपण कोणत्या भरोशावर असे दावे करतो देवाला की मी पुढच्या वर्षी तुझ्याकडे येईन, मी म्हातारपणी देव करीन. हे आपण कोणत्या भरोशावर करतो? हे सगळं आपलं अज्ञान आहे. जेव्हा आपल्याला मृत्यू अटळ आहे आणि तो कधी येईल हेही कोणाला सांगता येत नाही, हे मान्य होईल, त्यावेळी आपल्याला दुःखही होणार नाही आणि चांगलं वागण्याची बुद्धी आपल्याला सुचेल. राजा परीक्षितीला जसं सांगितलं 7 दिवसांनी तू मरणार, तर त्यांनी शेवटच्या 7 दिवसात काय केलं? भागवत कथा ऐकली आणि त्याला मुक्ती प्राप्त झाली. अगदी तसंच आपण समजावं की कधी माझा मृत्यू येईल माहित नाही, म्हणून असं कधी समजू नये की आता मी सध्याला पाप करून घेतो, नंतर मग पुढच्या वर्षीपासून पुण्य करतो, सगळे पाप नील करून टाकतो आणि मग देव मला प्रसन्न होईल. या भ्रांतीमध्ये राहू नये. पाप करता करताच किंवा काय करता करता, जेवण करता करता तुमचा जीव जाईल सांगता येत नाही. जीवनाचं नश्वरत्व आणि आत्म्याचं अमरत्व जर आपल्याला समजलं तर माणसाला दुःख करण्याचं कारण नाही.